जय गणेश. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. आज गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये पहाटेपासूनच भक्तांची रांग लागलेली आहे बाप्पांच्या दर्शनाकरता. आपल्याला माहिती आहे आपल्या 3.5 मुहूर्तापैकी अत्यंत शुभ असलेला हा एक मुहूर्त आहे. पहाटे 3 वाजता बाप्पांचं मंदिर भक्तांसाठी खुलं झालं. ब्रह्मस्पती सुप्त अभिषेकाने बाप्पांच्या पूजनाची सुरुवात झाली आणि आता पहाटे 4 वाजता गायिका मनीषाताई निश्चल यांचा स्वराभिषेक हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. आता गणेश आगासारखा धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि आजची विशेष बाब म्हणजे गणपती बाप्पांचा विवाह सोहळा देवी शारदेबरोबर शारदेश मंगलम हा 12:30 वाजताच्या मुहूर्तावर या मंदिरामध्ये संपन्न होणार आहे. आणि आजच्या निमित्ताने आपल्या परंपरेप्रमाणे बाप्पांना 11,000 आंब्यांचा महानैवेद्य हा अर्पण केलेला आहे. पुण्यातले सुप्रसिद्ध आंब्याचे व्यापारी श्री मंदार देसाई यांनी हा नैवेद्य अर्पण केलेला आहे. आणि बाप्पांचं हे लोभस रूप पाहण्याकरता भक्तांची अलोट गर्दी या ठिकाणी झालेली आहे. आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा अक्षय तृतीया सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी राजेंद्र घनश्याम पालवे. मी स्वतः लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता आहे. या नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी माझ्यावरती जीवराज सोले सर, त्यानंतर मोनिका शेरावत मॅडम यांनी दिली. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. तसेच सूर्यदत्ता लॉ कॉलेज त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानतो. हे पथनाट्य बसवण्यासाठी विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सहजलीला पार पाडण्याचा मी प्रयत्न केला. त्याबद्दल सगळ्या विद्यार्थ्यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांच्या सहकार्यामुळे, टीमच्या सहकार्यामुळे, जीवराज सरांच्या सहकार्यामुळे हे एक प्रबोधनात्मक अशा पद्धतीचं पथनाट्य आज तुम्हाला आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळतं आहे. प्रत्येकाने आठवणीने मतदान करायचं आहे. मतदान करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. संविधानाने, घटनेने आपल्याला दिलेला तो अधिकार आहे. तो प्रत्येकाने अत्यंत जागरूक होऊन पार पाडायचा आहे. पुण्यामध्ये ज्या व्यक्तीला सँक्शन मिळालं त्या व्यक्तीला कुठेही मग नंतर म्हणजे पुण्यामध्ये सँक्शन मिळावं असं प्रत्येक कलाकाराची एक तर हौस असते. आणि तसंच राजकीय लोकांना सुद्धा सारखं पुण्यामध्ये यावं असं वाटतं. ते आमचं पुणे आहे. तर असे पुणेकर आणि आज या पुणेकरांच्या साक्षीने हा पुरस्कार आपण देत आहे अतुलजी. आणि प्रामुख्याने मला इथे आठवण काढावीशी वाटते अरुण दाते यांची. मी अरुणजींना खूप वेळा भेटले, घरी गेले. त्यांच्या वृद्धापकाळात सुद्धा आमच्या नेहमी अतिशय हृद्य अशा भेटी व्हायच्या. म्हणजे त्यांची गाणी जितकी हृद्य तितका त्यांचा स्वभाव सुद्धा इतका सॉफ्ट होता. अतिशय प्रेमाने बोलायचे. काकूंकडनं किती काय काय खाल्लेलं आहे मी. हा जेव्हा पुरस्कार मला अतुल दात्यांनी मला जेव्हा विचारला की हा तुम्ही घ्याल का, तर ज्यांना बालगंधर्वांसारखे गायक सुद्धा प्रेक्षकांना किंवा श्रोत्यांना, रसिकांना देवा म्हणायचे, इतकं रसिकांचं महत्त्व बालगंधर्वांसारखे आर्टिस्ट पाळत असत. नंतर सगळ्या मोठ्या गायकांकडनं हे शिकलो. आणि त्याचे रसिकाग्रणी, मग अशी मेधाताई म्हणल्या तसे रसिकाग्रणी रामभैया दाते, त्यांचे सुपुत्र अरुण दाते हे पण रसिकाग्रणीच म्हणायला पाहिजेत. कारण जेव्हा जेव्हा माझी भेट झाली त्यांच्याविषयी त्यावेळेस ते इतके प्रेमाने बोलायचे माझ्याबद्दल, माझं खूप कौतुक करायचे. आणि एका कॅसेटच्या ओपनिंगला प्रमुख पाहुणे म्हणून अरुणजी होते. आणि त्यावेळेस एवढं कौतुक केलं त्यांनी माझं. ते म्हणल्यावर त्यांचा आवाज एवढा चांगला आहे की त्यांनी हिंदीमध्ये कुठे जायला पाहिजे होतं वगैरे. ते प्रत्येकाचं नशीब असतं. त्याच्याप्रमाणे मला एक आता जो उल्लेख झाला की संस्कृत गायन आणि धार्मिक गायन माझ्याकडनं झालं, याचा मला जास्त आनंद आहे. आणि
त्या सगळ्याचं श्रेय मी माझे वडील, घरचं वातावरण, नंतर मी मॅट्रिकला संस्कृत घेऊन झाला तो. त्या संस्कृताचं थोडंसरी संस्कृत भाषेविषयी माहिती होती. आणि त्याच्या व्यतिरिक्त मध्यमवर्गीय घरामध्ये जसं पर्वचा म्हणतो की आपण स्तोत्र म्हणतो, रामरक्षा म्हणतो, त्यांच्या लहानपणापासून त्याच्यामुळे वाणी शुद्ध होते. माझे वडील पुणे आकाशवाणीवरती अनाऊन्सर होते, त्यामुळे त्यांच्याकडनं अनुवंशिकतेनं चांगलं बोलणं, चांगले उच्चार मी घेतले आणि त्याच्यावरती संस्कार केले कैलासवासी सुहासिनी मुळगावकर यांनी. त्या दूरदर्शनला कार्यक्रम करत असत अमृत मंथन नावाचा संस्कृत साहित्यावर, आणि त्याच्यामध्ये काहीतरी रंजकता यावी म्हणून त्या संस्कृत गायन करून त्याच्यावरती काही व्हिज्युअल्स दाखवली जायचे. म्हणजे आता मेघदूत असेल, कालिदासाचं, त्याची व्हिज्युअल्स असायची आणि त्याच्यावरती गाणं असायचं. पण दुर्दैवाने सुहासिनीबाईंचा गाण्याचा आवाज गेला असल्यामुळे, म्हणजे त्यांचा एकपात्री स्वयंवर, एकपात्री मानापान वगैरे करून त्यांचा ओव्हरस्ट्रेनमुळे त्यांचा गाण्याचा आवाज गेला होता. आणि ही संधी मला त्यांनी दिली आणि मला संस्कृत उच्चारण कसं करावं, विसर्गाचं उच्चारण कसं करावं, मुख्य म्हणजे संस्कृत गावं कसं, जे मी उच्चारण माझं कौतुक केलं जातं ते सगळं श्रेय सुहासिनीबाईंना आहे. आणि त्याच्यानंतर आवाज जो आहे तो तुमचा अनुवंशिक असतो. आवाज तुम्हाला राखता येतो, गमावता येतो, पण वृद्धी करता येते, पण मूळ आवाज आणि मूळ स्वरज्ञान हे परमेश्वर देतो. ते मला मिळालं आणि रमाबाई दाते, अरुण दाते यांच्यासारख्या लोकांचं कौतुक मला लाभलं. त्याचा मला खूप अभिमान वाटतो, गर्व वाटतो. आणि आज मला जो सत्कार माझा केला त्याबद्दल मला खरंच खूप आनंद वाटतो. आणि आरुभाई यांच्या नावाने मला हा दिला जातो आहे, जे माझे खूप म्हणजे माझ्यापेक्षा खूप सिनियर, आज त्यांची 90वी न्यायालयाच्या निकालाचं आम्ही स्वागत करतो. न्यायव्यवस्थेवरती डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खुनानंतर आम्ही सातत्याने विश्वास ठेवत आलेलो होतो इथल्या कायदा सुव्यवस्थेवरती, आणि आज त्या प्रकरणामध्ये 2 जणांना प्रत्यक्ष जे संशयित मारेकरी होते त्यांना शिक्षा झालेली आहे. एका पातीवरती हा न्याय झालेला आहे. उरलेले जे 3 सुटलेले आहेत आरोपी, त्याच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत ही लढाई आम्ही घेऊ जाऊ. प्रत्यक्षामध्ये माणसाला मारून त्याचा विचार संपवता येत नाही.
आणि अशा पद्धतीनं डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खुनानंतर त्यांचं काम संपलेलं नाही, पण निर्धारांनी चालू राहिलेलं हे अधोरेखित होतं. आणि ज्या विचारधारांकडे याच्याविषयी संशयाची सुई होती ते आज न्यायालयाच्या निर्णयामुळे त्याच्यावरती शिक्कामोर्तब झाले. गौरी लंकेशच्या हत्येचा तपास आणि नालासोपारा शस्त्रसाठा जेव्हा पकडला गेला तेव्हा 2018 साली हे जे 2 आरोपी आहेत सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे 2018 साली पकडले गेले या 2 तपासांमधनं. आणि त्याच्या आधी जवळपास 13 ते 18 असा 5 वर्ष हा तपास एका टप्प्यावर येऊन थांबला होता. आज आम्हाला असं वाटतं की जे ॲक्च्युअल शूटर्स होते त्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावलेली आहे. ही एक महत्त्वाची गोष्ट घडलेली आहे या तपासामध्ये. आणि ही जी संपूर्ण 11 वर्षाची लढाई होती ती मला असं वाटतं की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आम्ही सर्व कार्यकर्ते आणि सर्व हितचिंतक त्यामध्ये महाराष्ट्रातल्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचा देखील आवर्जून उल्लेख करायला पाहिजे की ज्यांनी हे कॉज लावून धरण्यामध्ये निश्चित एक महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे 11 वर्षानंतर विवेकाच्या मार्गाने जाऊन न्याय दृष्टीपथात मिळतो ही भावना आमच्या मनामध्ये जागृत राहिलेली आणि मला वाटतं लोकशाहीसाठी सुद्धा ही उपकृत भावना आहे. या निकालाकडे तुम्ही कसं बघता? सर्व आरोपींना शिक्षा होणं अपेक्षित होतं का, किंवा 2 आरोपी हे पण त्यामध्ये कटात नव्हते असं सिद्ध झालंय? म्हणजे नेमकं काय सगळं या निकालचं कसं तुम्ही विश्लेषण करणार? आम्ही असंच विश्लेषण करू ह्याचं की जे ॲक्च्युअल शूटर आहेत त्यांना शिक्षा झालेली आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. ज्या 3 जणांना शिक्षा झालेली नाही त्याबद्दल आम्ही उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत निश्चित जाऊ. आमचे वकील जे ॲडव्होकेट अभय नेवगी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाने मदतीने आम्ही आजपर्यंतची ही वाटचाल केली. तशीच आम्ही या संदर्भातली अपिलातली वाटचाल पुढे करू.